वेलकम फ्रॉम वॉचिंग टू अनदर व्हिडिओ। हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आणि या व्हिडिओमध्ये आपण आनंदाच्या 2 बातम्या बघणार आहोत आणि विशेष म्हणजे 9वी 10वी साठी आणि 11वी 12वी साठी तर स्पेशल व्हिडिओ आहे हा, कारण की त्यांच्यासाठी जागेसंदर्भातच माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे। व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे आणि बाकीच्यांच्यासाठी सुद्धा 1 ते 5 साठी सुद्धा 6 ते 8 साठी सुद्धा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। आणि विशेष उर्दू मीडियम, मराठी मीडियम आणि इंग्रजी मीडियम आणि हिंदी मीडियम यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ का महत्त्वाचा आहे, कारण की मराठी मीडियमच्या जागा जास्त येणार आहे, इंग्रजी मीडियमचे सुद्धा येणार आहे, उर्दू मीडियमचे सुद्धा येणार आहे आणि बाकीचे मीडियमचे सुद्धा येणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि गुड न्यूज आहे, स्पेशली म्हणजे 2 गुड न्यूज आहे, त्याच्यामुळे शिक्षक भरतीच्या जागा ज्या आहेत त्या वाढणार आहेत। सगळ्या गोष्टी सांगणारे याच व्हिडिओमध्ये। व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, आत्ताच व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त हाईप करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर शिक्षक भरती संदर्भात, पवित्र पोर्टल किंवा टेट परीक्षे संदर्भात या चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत नोटिफिकेशन बेल ऑलवर सेट करा, जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही व्हिडिओचं नोटिफिकेशन मिस होणार नाही। आणि हा टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, त्यांना सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता किंवा सबस्क्राईब करू शकता। तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तुम्हाला शिक्षक पद भरती जी तुम्हाला आता सद्यस्थितीमध्ये माहिती आहे की पवित्र पोर्टलवर जाहिराती अपलोड होत आहेत। ठीक आहे, जाहिरातींसाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे आणि मुदतवाढी नंतर किंवा मुदतवाढ कशासाठी देण्यात आलेली आहे की जेवढ्या काही जाहिराती आहे पवित्र पोर्टलवर आलेल्या, तर अजूनही ज्या जाहिराती किंवा ज्या संस्थेची असेल किंवा आस्थापनेची असेल, जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका किंवा एखादी खाजगी आस्थापना असेल, तर तिच्या जाहिराती पवित्र पोर्टलला येण्यासाठी, सर्व जाहिराती पवित्र पोर्टलला येण्यासाठी त्यांना वेळ देण्यात आलेली आहे। कारण की काही जाहिराती ज्या आहेत अजूनही तांत्रिक अडचणीमुळे त्या पवित्र पोर्टलवर येऊ शकलेल्या नव्हत्या। मग शासनानं हे ठरवलं होतं की शासनाला वाटतं की जास्तीत जास्त जाहिरातींची पवित्र पोर्टलवर याव्या आणि जास्तीत जास्त पदांसाठी शिक्षक भरती करायची। तर मग त्यावेळेस ऑप्शन एकच होता की काही प्रमाणामध्ये मुदतवाढ देणं हे जे आहे त्यांना योग्य वाटलं आणि त्यांनी मुदतवाढ सुद्धा दिली। आता मुदतवाढीचा फायदा काय होणार आहे? मुदतवाढीनं पहिली गोष्ट ही होणार आहे की जाहिरातींची अगोदर जी आकडेवारी होती त्या आकडेवारीमध्ये तर वाढ होणारच आहे। ठीक आहे, शिक्षक भरती किती पदांसाठी होणार आहे? तर शिक्षक भरतीसाठी जी काही पदसंख्या ठरणार आहे, ज्यावेळेस जाहिरातीसाठी पूर्णपणे टॅब बंद केल्या जाईल आणि नंतर आपल्याला एक गॅजेट किंवा नंतर आपल्याला एका न्यूज बुलेटिनद्वारे माहिती कळेल की एवढ्या संस्थांची आकडेवारी पवित्र पोर्टलला आलेली आहे आणि एवढ्या पदांसाठी आम्ही आता शिक्षक पद भरतीचा टप्पा 1 करणार आहोत, त्यानुसार आपल्याला कळेल की किती आकडेवारी नेमकी एक्झॅक्ट पवित्र पोर्टलला आलेली आहे। ठीक आहे, तोपर्यंत आपल्याला वेट अँड वॉचची भूमिका घ्यावी लागेल। आता दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, मी तुम्हाला गुड न्यूजच्या सांगणार होतो, त्या गुड न्यूज कोणकोणत्या पहिले सांगतो। सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे कालच्या परवाच्या तारखेमध्ये जे आहे एक शासन निर्णय परत एकदा निर्गमित झाला आहे आणि त्याच्यामध्ये संस्थेसाठी जे आहे शिक्षक पदासाठी निवड करताना काही कार्यपद्धती त्यांना अवलंबायची आहे। ठीक आहे, आता ही तर मी तुम्हाला बोनस टिप सांगतोय, 2 गुड न्यूज अजून समोर आहे, ते नक्की आहे का? ठीक आहे, तर सगळ्यात अगोदर त्यांनी काय सांगितलंय, जर समजा एखादी संस्था असेल, ठीक आहे, त्या संस्थेवर तुम्ही एखाद्या संस्थेनं जाहिरात दिली पवित्र पोर्टलवर की आम्हाला आमची जी शिक्षकांची पदं आहे, समजा माझ्या अमुक संस्था आहे, समजा माझी एक संस्था आहे आणि मला माझ्या संस्थेवर 50 जागा भरायच्या आहेत। ठीक आहे, तर त्याच्या 50 जागा आहेत, जर मी ठरवलं की मला ते विदाऊट इंटरव्ह्यूसाठी भरायचे आहेत, तर विदाऊट इंटरव्ह्यूसाठी जर मी जाहिरात दिली तर त्यावेळेस मुलाखतीचं जे प्रमाण असणार आहे ते एकाच एक असणार आहे, म्हणजे एका जागेसाठी एकच उमेदवार निवडला जाईल, तिथं त्याचा हे होणार नाही, काय इंटरव्ह्यू होणार नाही। थोडक्यात समजलं का तुम्हाला? जर समजा एखाद्या संस्थेची जाहिरात आली आणि ती विदाऊट इंटरव्ह्यूसाठी असली, 9वी 10वी किंवा 11वी 12वी किंवा 6 ते 8 किंवा 5-6 साठी, ठीक आहे, तर त्यावेळेस तुमची डायरेक्ट तुमच्या टेटच्या स्कोरनुसार निवड होणार आहे। म्हणजे तुमचे मार्क्स चांगले किंवा तुमचं तिथं मीडियमनुसार किंवा तुमच्या याच्यानुसार स्कोरनुसार तिथं कट ऑफ किंवा मेरिट लागेल आणि त्यानुसार तुमचं नाव यादीत जर आलं तर त्यावेळेस तुम्हाला फक्त डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करावं लागेल। डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुमचं सिलेक्शन त्या संस्थेवर होऊन जाईल आणि तिथं तुम्हाला जे आहे जॉईनिंग मिळेल। ठीक आहे, कळालं? म्हणजे मुलाखतीचं प्रमाण जे आहे विदाऊट इंटरव्ह्यूसाठी एकाच एक आहे, एका जागेसाठी एकच उमेदवार निवडला जाणार आहे। आणि तुम्हाला जे माहित आहे की मुलाखतीसह जर तुम्ही एखाद्या संस्थेवर जाणार तर तिथं सुद्धा आपल्यासाठी चांगली गुड न्यूज आहे की तिथं मुलाखतीचं प्रमाण एकाच 3 आहे, म्हणजे अगोदर एकाच 10 होतं। विचार करा तुम्ही की जिथे एका जागेसाठी 10 जण बोलवले जात होते त्यातून एक उमेदवार निवडायचा होता, आता त्यांना फक्त 3 उमेदवार बोलवता येणार आहे आणि त्या 3 उमेदवारांमधून एका उमेदवाराची निवड केली जाईल। ठीक आहे, म्हणजे तिथं सुद्धा कॉम्पिटिशन कमी झालं आणि जर कॉम्पिटिशन कमी झालं तर याचा फायदा शक्यतो कोणाला होतो? अभियोग्यताधारकांना। कसा? जर 3च उमेदवार बोलवले तर त्या 3 पैकी त्यांना माहित असतं की आपला नंबर लागेल किंवा नाही लागेल, कारण की रेशो खूप कमी आहे, विद्यार्थी संख्या मर्यादित आहे आणि त्या 3 पैकी त्यांना एक ना कोणत्या ना कोणत्या उमेदवाराची निवड करावी लागेल। आता येतो खऱ्या गोष्टीवर की ज्या गुड न्यूज तुम्हाला सांगायच्या आहेत, त्या ज्या अपडेट आल्या आहे किंवा जी अपडेट आली आहे खूप मोठी अपडेट आहे आणि तुम्ही म्हणाल की नाही खरंच शिक्षक पद भरती 2025-26 साठी ही आजच्या तारखेमधली किंवा आजच्या दिवसातली सर्वात मोठा 2 गुड न्यूज आहे। पहिली जी गुड न्यूज आहे ती आहे
कॉंग्रॅच्युलेशन, रयत शिक्षण संस्था सातारा यांच्या जागा अखेर पवित्र पोर्टलवर यावर्षी सुद्धा शिक्षक पद भरती 2025-26 साठी येणार आहे. आता तुम्ही म्हणाल की रयत शिक्षण संस्थेचे आणि पवित्र पोर्टलवर जाहिरात येण्यासंदर्भात इतकी मोठी गुड न्यूज आहे का ही? हो, कारण की 9वी 10वी 11वी 12वीच्या जागा जास्त असतात रयत शिक्षण संस्थेमध्ये. तसं तर 1 ते 5 आणि 6 ते 8च्या सुद्धा असतात, पण जास्त रेशो जो आहे तो 1 ते 9 ते 10वीचा आणि 11वी 12वीचा असतो. आणि विशेष म्हणजे एक आनंदाची बातमी अशी आहे की रयत शिक्षण संस्थेच्या ज्या काही जाहिराती आतापर्यंत मागच्या पद भरतीमध्ये सुद्धा आल्या, 2017ला आली, 2022ला आली रयत शिक्षण संस्थेची जाहिरात, यावर्षी सुद्धा जाहिरात येणार आहे. आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही किती संख्या आहे. तर रयत शिक्षण संस्थेच्या यावर्षी पवित्र पोर्टलवर जाहिरातींची संख्या येणार आहे. एकूण 600 जागा येणार आहेत. म्हणजे पहिली मोठी आणि आनंदाची बातमी अशी आहे की रयत शिक्षण संस्थेमधून पवित्र पोर्टलवर शिक्षक भरती 2025-26 करता 600 पदांची जाहिरात येणार आहे. आणि ही 600 पदं कशी असणार आहे माहिती आहे? विदाऊट इंटरव्ह्यू भरल्या जाणार आहे. तुमचा स्कोर चांगला आहे किंवा तुमची निवड झाली, तुम्हाला तिथे इंटरव्ह्यू द्यायची गरज नाही. फक्त तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आणि तुमचं निवड यादीमध्ये नाव आलं, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार, नंतर तुम्हाला नियुक्ती दिला जाणार. आणि तुम्हाला माहिती आहे रयत शिक्षण संस्थेचे किती ब्रँचेस आहेत वेगवेगळे. ठीक आहे. आता दुसरी अजून एक मोठी आणि आनंदाची बातमी सांगतो, ती आहे स्वामी विवेकानंद संस्था कोल्हापूर. म्हणजे स्वामी विवेकानंद संस्था जी आहे तिच्या किती जागा येणार आहेत? तर स्वामी विवेकानंद संस्थेच्या सुद्धा जागा ज्या आहेत, स्वामी शिक्षण संस्था जी आहेत त्यांच्या सुद्धा जागा ज्या आहेत पवित्र पोर्टलवर यावर्षी शिक्षक पद भरती 2025-26 साठी येणार आहे. आणि तुम्हाला आकडेवारी बघून परत धक्का बसणार आहे. आकडेवारी किती आहे तुम्हाला माहित आहे? 9वी 10वी साठी आणि 11वी 12वी साठी एक जागा महत्वाची असते. एक जागा विदाऊट इंटरव्ह्यूची. बाकीच्या संस्था तर जाहिराती देतात पण त्या विथ इंटरव्ह्यूसाठी असतात. पण पहिल्यांदा म्हणजे या ज्या संस्था असतात ना, मी जे तुम्हाला सांगितलं होतं अगोदर, मी कितीतरी व्हिडिओमध्ये सांगितलं तुम्हाला की रयत शिक्षण संस्था, स्वामी विवेकानंद संस्था, सरस्वती भवन किंवा बाकीच्या ज्या संस्था आहेत वेगवेगळ्या, शिवाजी शिक्षण संस्था, यांच्या सगळ्या जागा विदाऊट इंटरव्ह्यूसाठी येतात. आणि या संस्थेने बघा यावर्षी सुद्धा आता रयत शिक्षण संस्थेची जाहिरात जी आहे 600 पदांसाठी, ती आता लवकरच काही दिवसामध्ये 2-4 दिवसामध्ये किंवा काही दिवसामध्ये पवित्र पोर्टलवर अपलोड झालेली तुम्हाला दिसेल. फक्त काही थोडीफार तांत्रिक अडचण त्याच्यामध्ये येते, त्याच्यामुळे ती जाहिरात आतापर्यंत अपलोड नाही झाली. नाही तर आतापर्यंत जाहिरात अपलोड झाली असती आणि तुम्हाला ते कळलं सुद्धा असतं. पण आता थोडे दिवस 2-4 दिवस लागतील कदाचित तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी, आणि ती जाहिरात मात्र पवित्र पोर्टलवर येणार आहे. ठीक आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट चालली होती आपली की बस स्वामी शिक्षण संस्था जी आहे त्यांची पदसंख्या किती येणार आहे. तर आनंदाची बातमी आहे की स्वामी शिक्षण संस्था सुद्धा यावर्षी जाहिरात देणार आहे, ते सुद्धा विदाऊट इंटरव्ह्यूसाठी, बिना मुलाखतीसाठी. आणि जागा किती आहे माहिती आहे? जागा आहेत 300 पदांसाठी. म्हणजे 300 पदं येणार आहेत फक्त एकट्या स्वामी शिक्षण संस्थेची, ते सुद्धा विदाऊट इंटरव्ह्यूसाठी. आणि जे विद्यार्थी 9वी 10वी 11वी 12वी साठी अप्लाय करतात त्यांच्यासाठी तर आनंदाची बातमी आहे. पण उदाहरणार्थ समजा 1 ते 5, 6 ते 8च्या साठी सुद्धा काही ना काही थोडाफार जागा त्याच्यामध्ये असणार आहे. आणि एक महत्त्वाची गोष्ट सांगतो की असं नाही फक्त की या जागा फक्त एकाच मीडियमसाठी येतील, या जागा सर्व मीडियमसाठी येतील. म्हणजे ज्या मीडियमचे ब्रँच, आता समजा उदाहरणार्थ ज्या काही शाखा आहेत त्यांच्या ब्रँचेस आहेत किंवा शाखा आहेत, तर जशा रिक्त पदसंख्या आहे, मराठी मीडियमची असेल, इंग्लिश मीडियमची असेल, उर्दू मीडियमची असेल किंवा हिंदी मीडियमची असेल, तर त्यानुसार त्या जागा येणार आहेत. आता त्याच्यामध्ये फक्त हे बघावं लागेल की कोणत्या कास्टसाठी किती पदसंख्या येते, राखीव प्रवर्गासाठी किती आहे, मग नंतर समांतर आरक्षणासाठी किती जागा आहेत, नंतर प्रत्येक कास्टसाठी किती जागा आहेत, माध्यमाला किती जागा आहेत, मराठी माध्यम, उर्दू माध्यम, इंग्रजी माध्यम किंवा हिंदी माध्यम, आणि सोबत कोणत्या वर्गासाठी किती जागा आहे. पण जास्तीत जास्त प्रमाण जास्त जागेंचं ते 9वी 10वी आणि 11वी 12वी साठी. तर 9वी 10वी आणि 11वी 12वी साठी म्हणजे सर्वच उमेदवारांसाठी ही गुड न्यूज आहे की जागा जास्त येणार आहेत. ठीक आहे. आणि या 2 मोठ्या गुड न्यूज ज्या आहेत तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगितल्या, आणि या जाहिराती ज्या आहेत लवकरच तुम्हाला पवित्र पोर्टलवर पाहायला मिळणार आहे. जागेंची आकडेवारी जर धरली आपण तर जवळपास 600 + 300 किती जागा होतात? 900 जागा होतात. म्हणजे 1000 जागा फक्त या 2 संस्थेच्या येणार आहेत. त्याच्यामुळे ही शिक्षक पद भरतीसाठी आनंदाची बातमी आहे. जिथं महानगरपालिका, नगरपालिकेच्या फक्त 2-2, 3-3 हजार जागा आपण कन्सिडर केल्या, फक्त या 2 संस्थांनी स्वतःच्या जाहिराती दिल्या, तर फक्त 1000 संस्था किंवा 1000 जागा यांच्यातूनच येत आहेत या 2 संस्थेमधून. त्याच्यामुळे ही शिक्षक भरतीसाठी खूप मोठी आणि आनंदाची बातमी आहे. आणि 9वी ते 12वी साठी तर गुड न्यूज आहे, कारण की तुमच्यासाठी ज्या जागा येणार होत्या तर याच संस्था आहेत, ज्या मोठमोठ्या संस्था आहेत ज्यांच्या जास्त जाहिराती येतात किंवा जास्त जागा येतात, आणि त्यांच्या जागा यावर्षी सुद्धा पवित्र पोर्टलवर येत आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, या व्हिडिओला हाईप करा, आणि या व्हिडिओ खाली तुमचा अभिप्राय नक्की लिहा. तर आय होप हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि हाईप करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.